होते बघूया पहिला चेंडू. सो हिअर वी गो, स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू, देखणा चेंडू, उसळी घेणारा चेंडू पाहतोय आपण यष्टिरक्षकाच्या हातात. मायक्रोफोनवर आमच्या समोर जोडले गेले स्वप्नीलजी कातारे. ओव्हर टू मिस्टर स्वप्नील कातारे. चेंडूने सीमा क्रॉस केली नव्हती. धाव मिळतील इथे मला वाटते 2-3 धावा. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता, दुसरा चेंडू खोलवर मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक सुरेखरित्या फटका आणि धाव मिनिट संख्या मिळतील 3 आणि धाव संख्या वैयक्तिक आणि संघाची धाव संख्या 3 वर. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय संदेशी राऊत साहेबांचा यथोचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. मी निवेदन करतोय जागृत जाधव साहेबांना आपल्या शुभस्ते आपण सन्मान आपण साकारायचा आहे. महाराष्ट्राचा मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पुनश्च मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व जयेशजी मोरे साहेबांचा यथोचित सन्मान होईल. मी निवेदन करतोय संदीपजी राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व जयेशजी मोरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण साकारायचा आहे. ऑफ साइडचा चेंडू एक धाव मला वाटतं. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व मुकेशजी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. निवेदन करतोय मुकेशजी साहेबांना या ठिकाणी आपल्या ठिकाणी सन्मान साकारला जाईल. मी निवेदन करतोय सचिनजी आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व मुकेशजी साहेबांच्या ठिकाणी यथोचित सन्मान आपण साकारत आहे. लेग साइडला मला चेंडू होता. सुरेख डिलिव्हरी म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही, जखडून ठेवतोय फलंदाजाला. मोठे फटके मारण्यापासून जखडून ठेवतोय. जी पॉवर प्लेची जी मॅच आहे अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते खरंच खूपच कमालाची गोलंदाजी. 1 आणि 2 धावावरती निव्वळ झुळवत ठेवतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चौका जाईल, चेंडू जाईल सीमा रेखा पार. 4 धावांसाठी सुरेख फटका. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी मिस्टर आनंद फायनान्स से प्रोप्रायटर ओनर मिस्टर आनंद राऊत, वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय रमण भाईंचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी निवेदन करतोय आनंदजी राऊत यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय रमण भाई यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान साकारायचा आहे. महाराष्ट्र मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती मात्र 8 वर. शेवटचा चेंडू या षटकातील. सुरेख डिलिव्हरी म्हणावं लागेल. चेंडू निर्धाव जातोय का बघूया. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व गुड्डू पटेल साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी निवेदन करतोय संदीप राऊत यांना आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. षटक संपतोय. एका षटकाच्या समाप्तीवरती धाव संख्या ती मात्र 8 वर. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित एक डॅशिंग नेतृत्व, एक दर्जेदार समालोचक आणि मिमिक्री आर्टिस्ट आदरणीय मिस्टर बंधू वझे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी निवेदन करतोय जयेश जाधव यांना आपल्या शुभ हस्ते. सुरेखा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा जोरदार प्रयत्न ताबडतोब अपील पंचांकडे. पंच फेटाळून लावतात. 1 धाव सुरक्षितरित्या पूर्ण.
नवीन गोलंदाज थोडंसं नाव कळेल तर बरं होईल. महाराष्ट्राचा मान आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. दुसरं षटक टाकताना किरण. पहिला चेंडू सुरेख होता, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कसं मात्र थोडासा गोलंदाजाकडे जातोय. बघूया पुढील चेंडू. या स्पर्धेची सदिच्छा भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आणि पुन्हा एकदा हलकाचा चेंडू तटवतोय. बघूया जातोय का सीमा पार. सुरेख फटका म्हणावा लागेल. स्लो अँड डिलिव्हरीचा फायदा उचला. चेंडू जाईल सीमारेखा पार का होते का बघूया. आणि पंच दर्शवतायत 4 धावा. चेंडू हळू होता, टिपला, बघितला, पारखला आणि पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला 4 धावांसाठी. नंतर सुयोग्य कांबळे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा या स्पर्धेची सदिच्छा भेट सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर ऍडव्होकेट निखिल साहेबांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आहे. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली होती 13. त्यानंतर अनिलजी गायकवाड साहेबांना या ठिकाणी सन्मानित होत आहे. सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सूरज भोईर साहेब पाहतो आपण. सुरेख फटका. चेंडू जाईल सीमा रेखा पार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 चा हा पहिला षटकार. म्हातारे साहेब पहिला षटकार येतोय आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय अनिलजी गायकवाडच्या माध्यमातून. अनिलजी गायकवाड धन्यवाद. लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर गुड्डू पटेल साहेबांसाठी सन्मान होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतोय. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मान होईल. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येते. आदरणीय व्यक्तिमत्व जयेशजी मोरे साहेब सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. सचिनजी जाधवच्या शुभ हस्ते या ठिकाणी धाव संख्या झाली ती 19. सुरेख फटका म्हणावा लागेल. बघूया ऑफ साईडला ढकलून दिले चेंडू. 1 धाव तर परिपूर्ण मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत का, परंतु अचूक थ्रो. सुरेख ज्या पहिल्या चेंडूवरती चौकाराला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, त्या मात्र लगेचच त्यांनी आपली ऋषभ वारे आणि सुशांत गायकवाड यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या मंडपामध्ये यायचं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. सुशांत गायकवाड आणि ऋषभ वारे मी निवेदन करतो आपण कृपया आमच्या क्रीडा मंचावर सन्मानित व्हायचं आहे. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा निर्धाव चेंडू. जी हा, अगर आप हमें षटकार मारोगे तो हम भी कुछ काम नहीं. राजेशजी गायकवाड साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव केला जातोय. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 20 वर 20. त्यानंतर मी निवेदन करतोय जयेश जाधव याला आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित छबिलदासजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी पण सन्मान करायचं. सन्मान चिन्ह थोडा खाली आयुष्यमान विनोद हरिश्चंद्र भोईर कामण वसे यांच्या माध्यमातून पाहतोय आपण हे सन्मान चिन्ह. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व सूर्यजी जाधव साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान साकारला जाताना पाहायला मिळतोय. राकेशजी गायकवाडांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. मला वाटतं 2 षटक पॉवर प्लेचे होते, ते संपुष्टात आल्यानंतर आता मात्र सर्व प्लेयर तुम्हाला बॉर्डर लगत दिसतील. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व हर्षलजी लोखंडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी निवेदन करतोय जागृत जाधव यांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित हर्षलजी लोखंडे साहेबांचा यथोचित सन्मान आपण साकारायचा आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू थांबतोय. निर्धावाच्या स्वरूपात चेंडू. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व ऋषभ बुवारे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी निवेदन करतोय निकेत गायकवाड यांना. सुरेख फटका म्हणावा लागेल. बघूया काय होते. चेंडू जातोय का सीमा पार. चेंडूला गती. जी हा, 4 धाव 4 रन. चेंडू जाईल 4 धावांसाठी.
चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ साईडच्या दिशेने चेंडू राहिला कारण ढकलून दिला, फेकून दिला चेंडूला. चेंडू जाईल सीमारेखासाठी 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या रूपाने किंवा मदतीने धावसंख्या येऊन पोहोचली ती मात्र आता 24. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व रमण भाई यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी निवेदन करतोय पुनश्च एकदा निकेत गायकवाड यांना आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. खूपच सुंदर सर्कल मध्ये चेंडू असताना सुद्धा 2 धावा, चोरटी धाव दुसरी पळून काढली. एका सुरेखरित्या आपल्या तदनंतर रंगीन मी निवेदन करतोय जयेश जाधव यांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व मुकेश सरांसाठी आपण या ठिकाणी सन्मान साकारायचा आहे. पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना सन्मानित करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत आणि धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा लेग साइडला ऑफ लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव झाले चेंडू. सुंदर असा हा चेंडू, पंचाकडे अपील, गडी बाद. सुंदर असा हा चेंडू होता. शैलेश बॉलर शैलेशने सुंदर असा चेंडू टाकला. काही फलंदाज समजला नाही आणि गडी बाद. धावसंख्या होत आहे ती 26 धावा. बघूया तर पहिला विकेटचं पतन होताना तर पाहायला जात आहे मिळतंय. तनिष तांबे. शुभम माघारी परतला गेला. शुभम गायकवाड जागा घेण्याकरता नवीन फलंदाज सिद्धार्थ 11 संघाचा एक हुकूम एक्का ज्याची वर्णी लागली गेली यावेळेस आपण पाहतोय. पण भीम आर्मी 11च्या माध्यमातून तन्विश तांबे टेनिस क्रिकेटच्या पटलावर खऱ्या अर्थानं ज्यांना धीराजे गाजवलं गेलं या सत्रामध्ये तो खेळाडू. तदनंतर आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. मी निवेदन करतोय राकेश गायकवाड साहेबांना क्रीडा मंचावर सन्मानित स्वप्नील कातारे साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान साकारायचा आहे. मागचा मान शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. योगेश भोईर कुठे असतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. योगेशजी भोईर. पोलीस चेंडू सुंदरसा मारल्या फटका. बघूया झेल होते की सुंदरशी झेल होती आणि झेल सुटलेली आणि चौकार. अतिरिक्त अशा 4 धावा फलकावर चढलेल्या आहेत. धावसंख्या ही 4 ने वाढ धावसंख्या झाली ती 30 आणि इथेच तिसरा शतक संपत आहे. तर बघूया चौथं शतक घेऊन येतोय कोण आणि किती कमीत कमी धावा या मैदानात थांबवायचा प्रयत्न करतोय. निकेत आम्ही सातत्यानं म्हणत असतो झेल कॅचेस विन द मॅचेस आणि अशा प्रकारे ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटला जातो ना त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. गतवर्षीचा हंगाम आपण जर आठवत असाल तर याच पद्धतीचा तन्वीचा झेल सोडला होता आणि त्यानं तन्वीशनं बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार खेचले होते. काय म्हणाल या झेल बद्दल? अगदीच बरोबर आहे तुमचं. या झेल सुटल्या मागचं भरपूर कारण आहेत. असे भरपूर आम्ही अनुभव घेतलेले आहेत. एक झेल सुटल्यानंतर गेल्या वर्षी 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. हा सुद्धा मोठा अनुभव माझ्याकडे आहे. माझ्याच संघातला हा तो एक बॉलर होता. आणि मयूर लोखंडे नावाचं वादळ ते घोगावलं होतं. या प्रीमियर लीगचा आपण जर इतिहासाला उजळणी दिली तर या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 6 षटकांमध्ये एकंदरीत 117 धावा चेस केल्या गेल्यात. 2 अर्धशतक बॅक टू बॅक ज्यानं मारली होती तो दीपराज आपण पाहिला होता. किरण कांबळे सुंदर असा चेंडू. बॅट्समनला काही समजला नाही. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला. बघूया अजून या 5 चेंडू मध्ये ते काही करतायत. ते गडी बाद करतात की किती धावा या रोखू ठेवतायत या. निकेत आणखी एक इतिहासाला उजळणी देऊयात आपण. गणी अर्थात गणेश बनसोडे बॅटिंग स्टँडला आपण पाहतोय.
या खेळपट्टीचा बराचसा अनुभव त्याच्या पदरी आहे. अगदीच ऍडिशन दुसऱ्याचं आपण जर वर्णन केलं तर गणेश ज्यावेळेस गोलंदाजी साकारत होता त्या गोलंदाजीवर गणीला 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते आणि पुढच्या मॅच मध्ये गणीने 26 चेंडूत 52 धावांची खेळी साकारली होती. ओके ओके सर. लेग वाईज तर तिथे एक धावसंख्या एक निवड धावसंख्या झाली ती 31. ओहो सुंदर असा उंच मारा फटका आणि षटकार. तन्मेशच्या फळीतून आलेल्या ह्या 6 धावा. खरंच अशाच मोठ्या धावांची आवश्यकता या मैदानावर, कारण की अद्यापही संत गतीने हवा चालू आहे. 6 नंतर इथे थोडस हवेचा प्रभाव कमी होतोय, नंतर चेंडू बाहेर जाणं थोडस अवघड होणार आहे. तन्विश तांबे या आधीच्या चेंडूवर पाहिलं होतं, षटकारावर झेल त्याचा सोडला गेला आणि त्यानंतर बिग बॅटल पुन्हा एकदा मोठा फटका. मायक्रोफोनवर आम्ही आमंत्रित करतोय आमच्या स्टुडिओमध्ये क्रिकेटचा एक देखणं स्वरूप ज्यांनी साकारला गेलंय तर मिस्टर स्वप्नील कातारे पाहणार आहोत आमच्या स्टुडिओमध्ये जमले जातील, जुळले जातील आमच्या समवेत. वेलकम, सुस्वागतम. वन्स अगेन अँड वन्स मोर अनदर गुड वन अँड अनदर मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न तन्विश तांबेच्या माध्यमातून पाहतोय आपण. एकंदरीत सुरेख चेंडू होता, उसळी घेऊन थोडासा टप्पा, उसळी घेणारा चेंडू सरळ विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची या ठिकाणी भर होताना पाहायला मिळते. षटक क्रमांकावर पाहतोय पण एकंदरीत चौथं प्रगतीपथावर आहे. स्वप्नीलजी 5वं चेंडू हाताळला गेला, षटकारानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावं की षटकार मारला गेला, परंतु लगेचच आपल्या गोलंदाजीने आपली दिशा आणि गती बदलली आणि त्यामुळे हे चेंडू निर्धाव दिसताना आपल्याला बघताना दिसत आहेत. पुन्हा एकदा तन्विश बीट होतोय, बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव केला गेला. अगदी पाहिलं आपण, षटकार आल्यानंतर मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फक्त आणि फक्त 7 धावा या षटकामध्ये, एक षटकाराचा समावेश आणि एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि झेल सुद्धा उडाला होता, परंतु इकडे एका घाणेरड्या क्षेत्ररक्षणामुळे झेल सुटला गेला, नाहीतर विकेट सुद्धा असता. चार षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. धावफलक आपण एकंदरीत पाहिलं 37, 37 धावा फळकावर लागायला गेलं. इनिंग ब्रेक मध्ये आजच्या दिवसातला दुसरा सामना खेळला जाईल. बी ग्रुप मधला पहिला सामना खेळला जाईल. रॉयल भीम ब्रदर्स विरोधात जय भीम रॉयल चॅलेंजर्स. उभय दोन्ही संघांचे संघनायक टॉस बॉक्स कडे यायचा आपण. हा पहिला ऑफिशियली पहिला पुकार, रॉयल भीम ब्रदर्स विरोधात जय भीम रॉयल चॅलेंजर्स. त्यानंतर कमिटी मेंबर जे कोणी असतील त्यांनी सुद्धा आपल्या क्रीडा मंचावरती यायचंय. दरम्यान बघूया पुढील षटक. सुरेख चेंडू म्हणावा लागेल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु खेळून काढल्या चेंडू. चेंडूला दिशा देत 1 धाव मिळेल, थोडीशी फंबल बघायला मिळेल, परंतु 1च धावावरती समाधान. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शैलेश येतोय. एकंदरीत वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक आणि सांघिक 5वं षटक हाताळताना. स्वप्नजी काय म्हणाल, एकंदरीत स्लॉग षटकाकडे वाटचाल केली जाताना पाहायला मिळते. जो फळक आतापर्यंत उभारला पाहिजे होता त्या अनुषंगाने वाटचाल होताना पाहायला मिळते का? जर सरासरी बघितले गेले तर एक आपण बघितलं गेलं की 10चा ऍव्हरेज जर ठेवण्यात आला तर एक चांगला स्कोर उभा करू शकतो, परंतु गोलंदाज मात्र आपला एवढा धूर्त असल्या कारणाने जखडून ठेवलं गेलं फलंदाजाला. आता मात्र हात त्यांना मोकळे करावे लागतील. निश्चितच आपण पाहिलं गेलं तर एक गडी बाद आतापर्यंत धावसंख्या फळकर पाहिली आपण एकंदरीत 40च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळते. गणेश बनसोडे 100 लीटरवर उभं राहणं बंधनकारक गरजेचं असताना यावेळेस मात्र मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळतंय. समालोचन कक्ष आणि मेन स्टेजला सलामी दिली जाताना पाहायला मिळते. गणेश बनसोडे ऑन फायर. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले तरी धावसंख्या पडेल ती 45, 45. 4च्या पुढे 5, 5च्या अगोदर 4 अशी 45 धावा.
क्रिकेटचं हे देखणं स्वरूप आणि त्यानंतर खेळपट्टी पाहतोय आपण अगदीच पालघरचं हे मैदान सज्ज झालंय. पंचांकडे दाद मागिला तर पाहायला मिळते. मोठा धचका या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परताना पाहायला मिळतोय. कॉल बेकिंग चुकलं गेलं. यस नो वेट 3 शब्दांचा अपुरा भाव. जी हा अति घाई संकटात नाही. हॅलो 45 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॅट्समन नवीन फलंदाज खेळपट्टीकडे प्रस्थान करताना पाहायला मिळतोय विनय कुर्ले. या संघाचा संघनायक नौका तारण्याकरिता अगदी 5व्या षटकामध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 45 धावा फलकावर लागला गेला. स्वप्नीलजी एकंदरीत पाहिलं आपण गणेश बनसोडे सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर विनय कुर्लेवर मात्र जबाबदारी आली आहे. काहीतरी विचार करूनच ते थांबले होते आणि 3ऱ्या नंबरवरती ते उतरत आहेत. त्या पद्धतीने त्यांची खेळी असेल ते आपल्याला बघायला मिळेलच. कारण बघूया पुढील चेंडू. सुरेख चेंडू होता परंतु फेकून दिला चेंडूला षटकाराच्या रूपानं. अगदी आपण पाहिलं तर पविलियन मधून सेट झालेला हा खेळाडू विनय कुर्ले मॅन फ्रॉम माहीम. धावसंख्या फळकावर 51 रन ऑन स्कोरबोर्ड. संघाचं अर्धशतक फळकावर लागलं जाताना पाहायला मिळतं. विनय कुर्लेची ही स्पेशली ओळख. जी हा मी मगासपासून म्हणालो होतो की ते स्वतःने थांबून ठेवलं होतं त्यांना. 3ऱ्या नंबरवरती ते उतरले होते. त्याचं कारण आणि त्याचं उत्तर जे काय असेल ते हे आहे. अफलातून त्यानंतरचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. कृष्णा सातपुते कॉपी. सुरेख क्षेत्ररक्षक तिकडे म्हणावं लागेल. जेवढं कौतुक करावं तेवढं या क्षेत्ररक्षकाचं. अतिशय सुरेख टाळ्या वाजवून याचा सन्मान करायचा. अतिशय सुरेखरित्या क्षेत्ररक्षण. खूपच लांब चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टरच्या स्वरूपाने चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होता पण अतिशय 4 धावा या मोलाच्या 4 धावा वाचवण्यासाठी यश मिळतं या क्षेत्ररक्षकाला. आणि धाव संख्येवर पोहोचले ते मात्र आता 53 धावा. संघाचा संघ नायक इंजिन जर चांगलं असलं तर डबे मात्र सुरळीत येतात. आणि त्याच अनुषंगानं पण पाहिलं गुड्डू पाटील इयत्ता 9वी मध्ये असलेला हा खेळाडू 9वी मध्ये जरी खेळत असला तरी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट त्यांनी गाजवल्यात. खूपच कमी वयामध्ये एक सुरेखरित्या गोलंदाजी की जी गोलंदाजी त्यांना मला असं वाटतं संघ नायकांनी दिला जे अगोदर दिली असते ठीक आहे. जे आता हाणामारीचं षटक जो आपण बोलतो त्या षटकाच्या वेळेला असा हा गोलंदाज समोर करतोय आणि समोर असतील एक तगडा फलंदाज. बघूया सामना करेल कोण करते. कोण कोणावरती मात करते. कोण कोणावरती उरून पडते बघायला मिळेल आपल्याला. दरम्यान बघूया शेवटचा षटक. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तन्वीश तांबेला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय. जी हा मी बोललो होतो मूर्ती लहान पण कीर्ती महान. इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला हा खेळाडू बघा कुठल्या पद्धतीने मी मगासपासून म्हटलं होतं मागच्या आंबोड्या गावामध्ये त्यांनी सुरेखरित्या कामगिरी केली होती. आणि आता सुद्धा याला हा एवढ्या मोठ्या मंच आणि एवढ्या मोठ्या क्रीडांगावरती जे आपल्याला चान्स मिळाला त्या चान्स म्हटलं त्याने सोनं केलं. त्या फायद्याला सोनं केलं. पहिल्या चेंडूवरती पहिलाच विकेट. सेट फलंदाज तन्वीश तांबेला माघारी परतवलं गेलंय. पहिला चेंडू तर सुरेख होता परंतु आता मात्र अतिशय खराब घाणेरडे असं क्षेत्र हे म्हणावं लागेल गोलंदाजी. च्या माध्यमातून इशारा येतोय म्हणजेच पुढचा येणारा चेंडू हा 1 ऑगस्ट 2017 ची नियमावली दर्शवताना पाहायला मिळते. या सिटीचा फ्री हिट. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू संपन्न झालाय. 58 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळतेय. प्रथम जाधव बॅटिंग स्ट्रँडवर सज्ज होतोय. फ्री हिटचा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली पर्वणी. फलंदाज प्रथम जाधव करिता कशा पद्धतीने चेंडू हाताळला जाईल. गुड्डू पाटील ऑन बॉलिंग मार्क. राईट अमोर 2 विकेटचा मारा करणारा चेंडू. बॅटचा
अगदी मोठा हिस्सा लागला त्याला पाहायला मिळते. डाऊन द विकेट खेळला गेला. वाईडिश लॉंग ऑफ रिझनला चेंडू रवाना झालाय. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जाताना पाहायला मिळतात. एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं स्वप्नीलजी. नाही, अतिशय सुरेख. इथे म्हणाला फिटनेस जर आपण बघितलं गेलं दोन्ही फलंदाज एक सज्ज आहेत आणि फिटनेस मध्ये जर बघायला गेलं तर कमालीची फिटनेस दोघांमध्ये सुद्धा. एक चांगली एनर्जी. धावसंख्या पोहोचली ती मात्र 60 वर 60. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग ऍडिशन चौथा पण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले तर मगा सुद्धा चेंडू बघायला एक तर खराब फेकी आपण जी केली त्यामध्ये 9 चेंडू टाकला गेला. 9 चेंडूवर 4 रन धावा आले तर अमांतर अशा 5 धावा मिळाल्या. त्यामुळे थोडासा स्कोर वाढताना आपल्याला दिसते. दरम्यान बघूया पुढील चेंडू आणि निर्धाव असा हा चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. जी हा, ज्या गोलंदाजाची ज्या चेंडूच्या अचूक टप्प्याची गरज आहे तोच टप्पा टाकताना दिसतोय गुड्डू पाटील. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी कुवर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळेस भोजन दान केलं जाताना पाहायला मिळतंय. सुनीलजी कुवर साहेबांच्या अनुषंगाने यावेळेस आपण मॅच कडे वळतोय. स्केलपट्टीकडे वळताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु यावेळेस 2 धावा परिपूर्ण. ओव्हर टू मिस्टर स्वप्नील कातारे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. धाव संख्या जाते 63. आदरणीय सुनीलजी कुवर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाताना पाहायला मिळतोय. मी निवेदन करतोय संदीपजी. झेल उडतोय. झेल होतोय का बघूया. सेफ झोन मध्ये चेंडू जाईल. खराब फेकी म्हणावी लागेल तोपर्यंत तेवढाच. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे भोजन दान आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं गेलंय आदरणीय आमचे व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व डॅशिंग नेतृत्व सुनीलजी कुवर विकेट साहेबांचा मिळेल परंतु सन्मान. धावा थोडासा पंचांनी कळवायच्यात. किती धावा 3 धावा पूर्ण केल्यात. त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व 3 धावांचा पूर्ण आणि हा इकडे एक पारीला समाप्तीवरून धावसंख्या पूर्ण ते 66 धावा. ग्रामपंचायत तारापूरच्या विद्यमान सदस्य आदरणीय व्यक्तिमत्व संदेशजी राऊत साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सदिच्छा भेट दिली जाताना पाहायला मिळते. आपलं प्रेम असंच अविरतपणे टिकून राहावं हीच खऱ्या अर्थाने सदिच्छा पण देऊयात. आणि सहासष्ट धावा आतापर्यंत ठोकलेल्या आहेत आणि 67 धावांची गरज असेल. हॅलो. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व चेतन साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. मित्र हो, लक्षात घ्या खेळपट्टीवर प्रस्थान करताना आपण कृपया एका रेषेत एका लाईनअप मध्ये जायचं आहे. आदरणीय राकेशजी गायकवाड साहेबांना निवेदन असेल आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.
हॅलो. यानंतरचा होणारा दुसरा सामना रॉयल भीम ब्रदर्स संघाचे संघनायक आणि जय भीम रॉयल चॅलेंजर्स उभय दोनही संघाचे संघनायक आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं सदिच्छा खऱ्या अर्थानं ज्यांनी मोठं योगदान दिलं गेलंय आदरणीय व्यक्तिमत्व रोहितजी चौधरी साहेब यांचं या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय. बिग बॅटल यानंतर होणारा मोठा सामना पाहायला मिळेल आपल्याला. उभय दोन संघांमध्ये ही कडवी लढत. रॉयल भीम ब्रदर्स एकंदरीत ऋषभजी वारे आणि सुशांतजी गायकवाड साहेबांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं जय भीम रॉयल चॅलेंजर्स आदरणीय योगेशजी भोईर साहेब आणि शैलेशजी गायकवाड साहेबांचा हा संघ यानंतर या मैदानामध्ये इन ऍक्शन होताना पाहायला मिळेल. उभय दोनही संघाचे संघनायक ऑफिशियली आपल्याला हा अंतिम पुकार आपण कृपया नाणेफेकीसाठी आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं उपस्थित व्हायचं आहे. चला सामन्याला दरम्यान सुरुवात करतोय. पंचांचा इशारा सामना चालू करायचा आणि प्रथम गोलंदाजी येतोय तो म्हणजे विनय डावखोरा फलंदाज. स्ट्राईक करतोय तो सूरज. बघूया सूरज काय करतोय. पहिला चेंडू पहिलीच कार्ड होऊ शकते. बरोबर काय होते पंचांकडे मात्र दाद मागतायत. एक धाव मिळेल. सुरेखरित्या हाताळला गेला तो पहिला चेंडूवरती एक धाव मिळेल. 67 धावांचं लक्ष करताना खात्यामध्ये पहिल्याच चेंडूमध्ये एक धाव आपल्या संघाची आणि वैयक्तिक अशी खातं खोलतोय एका धावानं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात राखण्याचा प्रयत्न होता. हळूत मारला चेंडू एक धाव मिळेल. अतिशय गतीनं ही धाव घेतली. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नसताना हळूवारपणे संत गतीने एक धाव घेताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक होते डावखोरे फलंदाज सूरज. चेंडू निघून जाईल. सुरेख फेकी म्हणावे लागेल पण यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा मात्र पूर्ण होतील इथे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि धाव संख्या होते ती मात्र 6. हा सुद्धा खोलवर सुरेख चेंडू म्हणावा लागेल. लेग साइडला मारला चेंडू. बघूया काय होते. एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करतो परंतु वेट सांगितलं गेलं आणि षटक संपतं. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती मात्र 7 वरती 7.
दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील तन्विश तांबे. सुरेख फटका म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेखरित्या खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चौकात चेंडू जाईल सीमारेखा पार 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीनंतर धावसंख्येवर पोहोचली ती मात्र आता 11 वरती. जिल्हा नॉन स्कोर बोर्ड 11 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावर आगमन झालंय ते तन्विश तांबे यांचं. आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं पालघरच्या नगरीमध्ये. चौकार येताना पाहायला मिळालाय. बॅटिंग स्ट्रॅन्स आपण पाहिलं तर एकंदरीत एक स्टँडर्ड कॉम्बिनेशन बिटवीन द विकेट. एक डावखुरा आणि एक उजव्या शीरचा फलंदाजी साकारताना पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 2 गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या रिझनला चेंडू लाफ केला जातोय. आणखी एक बॅक टू बॅक अनादो गुड वन अनादो मॅक्सिमम. आणखी एक चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होती ती 15. ज्या पहिल्या षटकामध्ये जे हळुवार संत गतीने जे एकदम हळुवार गतीने त्यांनी जी धावसंख्या उभारली आणि मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवलं व एक 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 धाव अशी घेत धावसंख्या ते उभारत गेले आणि मात्र दुसऱ्या षटकाला मात्र हात खोलले आणि लगातार 2 चौकार. बघा तिसरा चौकार जातो का. सरळ हाताने खेळून काढला जाताना पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण फुटबॉल कॉपी बुक स्टाईल मिस्टर संदेश पवार. संघाकरिता एकंदरीत 3 धावा या ठिकाणी वाचल्या जाताना पाहायला मिळतात. नक्कीच 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 जर चेंडू हाताने अडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र चेंडूने सीमा गाठली असती. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड कौतुक करावं लागेल. ज्या अर्थी चेंडूला फुटबॉल सैन्य थांबवलं गेलं. संघाकरता एकंदरीत 3 धावा कुठेतरी वाचवल्या गेल्यात. काय घडेल हा येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल पाहायला मिळतं. एकंदरीत पहिल्या 3 चेंडूवर फलंदाजाचं 2 आल्या. येस फलंदाजाचं वर्चस्व पाहायला गेलं आणि 3 चेंडूवर एकंदरीत 10 धावा खर्च केल्या जाताना पाहायला मिळतात. पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील याकडे मात्र सर्वांचं लक्ष. मोठा फटका पुढे सुद्धा खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. लाफ केला जातो चेंडू अगदीच डीप रिझनला. 1 धाव परिपूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा हपालकडे नामी संधी यावेळेस. येस इट इज अ विकेट. रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद होतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू फेक एक सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी हे कॉम्प्रोमाइज म्हणण्यापेक्षा आपण एक सॅटिस्फॅक्शन केलं पाहायला मिळतंय. माइंड्स ऑफ प्रेझेंट जे खेळले होते मगाचपासून मी मगाशी बोलतो काय मोठे फटके मारत नव्हते. ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करत जास्तीत जास्त चौके मारून धावा गोळा करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुरेखरित्या हळुवारपणे त्यांची जी खेळी होती ती मात्र कुठेतरी आपल्याला बघायला नाही मिळाली. एक चुकीचा कॉल मुळे हा मोठा विकेट गमावला गेला. नाहीतर अतिशय सुरेखरित्या शांत गतीने शांत पद्धतीने हा खेळ चालू होता. धावसंख्या बदलली तब्बल 18 वर. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हॅलो रॉयल भीम ब्रदर्स संघाचे संघनायक आणि जय भीम रॉयल चॅलेंजर्स संघाचे संघनायक. आय वुड लाईक बोथ टीम कॅप्टन्स प्लीज वेलकम द टॉस. चेंडू थांबणार नाही. चेंडूला गती 4 धावांसाठी. हा फटका मात्र कळू शकला नाही कुठल्या पद्धतीचा होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची तडा मला वाटतं कडा घेत चेंडू 4 धावांपर्यंत गेला आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या येऊन उभारलेली आहे ती मात्र 22 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर तैनात. एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि या षटकाची समाप्ती. लेग साईडला जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूची म्हटलं बॅटची हलकीशी कडा घेत चेंडू लेग साईडच्या दिशेने गेला परंतु 1 धाव तिकडे मिळते आणि धावसंख्या बदलली ती 23 धावा. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती 23.
ऑफिशियली हा अंतिम पुकार रॉयल भीम ब्रदर्स संघाचे संघनायक आणि जय भीम रॉयल चॅलेंजर्स संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर मला असं वाटतं की पॉवर प्ले समाप्त होते आणि तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. बघूया, मला वाटतं अजूनही खेळपट्टीवरती अजूनही स्ट्राईक वरती सूर्य मात्र मावळत चाललाय, परंतु हा सूरज मात्र तापत चाललाय. बघूया काय होतंय. झेल होईल, अचूक टप्पा, अचूक झेल, झेल पकडत कुठलीही चुकी नाही, गडी बाद होतोय. सूरजचं मात्र थोडस आता सूरज मावळायला लागला आणि मावळून गेला आणि तंबू मध्ये परत येताना दिसतोय. चांगली खेळी म्हणावी लागेल मगासपासून, परंतु त्याच पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक मोठा हादरा बसतोय पुन्हा एकदा. वैयक्तिक 21 धावा सूरज यांच्या फलंदाजीतून मिळाल्या आणि टोटल संघाची जर धावसंख्या बघितली तर 23. नवीन फलंदाज शैलेश, एका उंचपुरा असा एक चांगल्या बंद्याचा फलंदाज. बघूया काय होतोय आणि काय करतोय. एक मोठा फलंदाज, मोठा खेळाडू. दरम्यान सामन्याला लवकरात लवकर लगेच सुरुवात करायची आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना पहिला चेंडू अचूक टप्पा म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती हा मोठा हादरा भेटतोय. दरम्यान बघूया पुढील चेंडू, दुसरा चेंडू म्हणावा लागेल. हळूच मारण्याचा प्रयत्न करता, परंतु एकच धाव मिळणार. आतापर्यंत 2 चेंडू टाकून जर धावसंख्या मात्र 24 वर. 67 धावांचा पाठलाग करताना 67 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्कोरबोर्ड वरती येते ती म्हणजे 24. चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. अवांतर अशी एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ते 25. 2 चेंडू या षटकातील आणि धावसंख्या देते 25. आणि उंचावून फेकला चेंडू, झेल होते की बघूया आणि चांगला प्रयत्न होता. षटकाराच्या रूपाने अतिशय सुरेख असा हा फटका 6 धावांकरिता. सुरेख फटका म्हणावा लागेल. चेंडू पारखला, चेंडू फेकून दिला लॉंगच्या दिशेने षटकाराच्या रूपानं. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती मात्र आता 31. 31 धावा आतापर्यंत या षटकात 3 चेंडू टाकून झाले आहेत. सुरेख गोलंदाजी म्हणावा लागेल, अचूक टप्पा म्हणावा लागेल. पंचांकडे थोडीशी दाद मागताय, पंच दाद फेटाळून लावतायत. मला वाटतं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो. इकडनं फारसं काय दिसत नाही तर सुद्धा एक अंदाजाप्रमाणे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करता. सुरेख चेंडू निर्धाव जाईल आणि ह्या षटकातील मला असं वाटतं की 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आणि फुलटॉच चेंडू. पंच
झेल होते परंतु नो चेंडूचा इशारा पंचांचा. नो चेंडू दर्शवताना दिसत आहे. चेंडू थोडासा खूपच उंच होता आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मला वाटतं पळून काढली की आणि फ्री हिट. चेंडू फ्री हिट असेल. बघा फ्री हिटचा फायदा उचलताना दिसत आहेत का? पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. निर्धाव चेंडू जातोय. नो चेंडू टाकला होता. ने चेंडूवरती मोठा फटका बसला नाही. मात्र दुसरा चेंडू फ्री हिट होता. फ्री हिट सुद्धा अतिशय सुरेखरित्या हाताळला गेला. चेंडू निर्धाव गेला. आतापर्यंत 5 चेंडू टाकून त्याला षटकार, तरी शेवटचा चेंडू असं शिल्लक. धावसंख्या ती 33 धावा. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू होते. पंचांकडे वाईटची दाद मागताय परंतु दाद मात्र फेटाळून लावून एक अवांतर अशी माफ करा निर्धाव चेंडू जाते आणि षटकाची समाप्ती होते. दरम्यान लगेच बघूया पुढील षटक आणि मला असं वाटतं लाईट्स लागायला सुरुवात झाली स्टेडियम मधल्या. हॅलो, यानंतरचा होणारा दुसरा सामना रॉयल भीम ब्रदर्स संघाचे संघनायक आणि जय भीम रॉयल चॅलेंजर्स संघाचे संघनायक नाणेफेक करता करता आपण यायचं आहे आणि हा नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल साकारण्याकरिता आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय हर्षल लोखंडे यांना. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व हर्षलजी लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल साकारला जाईल. मला असं वाटतं षटक संपल्यानंतर खूपच दुसरा षटक घेण्याकरता खूपच वेळ लागतो. थोडासा पंचाने घाई करायच्या आणि दरम्यान बघूया. या मॅचचे रेफरी मिस्टर जयेश जाधव पाहतोय आपण. आणि उचलून दिलाय स्ट्रेट ड्राईव्ह म्हणावं लागेल. चेंडू झेल इथे सुट्टे मात्र. धाव संख्या 34 वर. सुरेख फटका म्हणावा लागेल. स्ट्रेट ड्राय मारण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर चेंडू सलामी दिली असती आपल्या पावेलिनला परंतु चेंडू रोखून ठेवला. त्याच पद्धतीने मारण्याचा लॉंगाच्या दिशेने जातो चेंडू. बघूया 4 धावांसाठी 4 जात आहेत का? चेंडू फील्ड होते. पंचांचा निर्णय मात्र 4 धावा. सुरेख फटकेबाजी म्हणावं लागेल. मगासपासून शांत असलेला हा खेळाडू शांत पद्धतीने खेळत होता परंतु आता मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी गाजवताना दिसतोय. धावसंख्या पडली होती 38 वरती. 38 धावा. बघूया काय होतंय. एकच धाव. रॉयल भीम ब्रदर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. मला वाटतं काय लोअर फुलटत होता की खोलवर टप्प्याचा चेंडू असावा. चेंडू निर्धाव जाईल. या कमबॅक करताना दिसतोय. हॅलो, नाणेफेकीचा कौल येतोय. जय भीम रॉयल चॅलेंजर्स संघ काय स्वीकारला जाईल प्रथम? पहिला आम्ही फलंदाजी करण्याचा लगातार दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. फलंदाजी स्वीकारू. काय रणनीती असेल प्रथम फलंदाजी करण्यामागची? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठल्या खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल? आता तर कोणी खेळाडू काय ओळखत ना आम्ही, पण प्रत्येकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू आणि 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रथम तर मी जे आयोजन केले ते लाखो ते काही संदीप सर, योगेश भोईर याही केलेलं आयोजन आणि आम्हाला इकडे दिल्याबद्दल पालघरमध्ये संधी
आम्ही संधी हळू चेंडू जाईल 1 धावाकरिता. Thank- एक एक आता मात्र थोडस शांत पद्धतीने आणि शांत गतीने धाव करण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच मिस्टर. आपण नाणेफेकीचा कौल आपल्या विरोधात जागला गेलाय. रॉयल भीम ब्रदर्स जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? आम्हाला आमच्या मनाप्रमाणेच मिळालंय फिल्डिंग. की प्रथम क्षेत्ररक्षण करणार कशा पद्धतीची रणनीती असेल? धाव सांगत होते 40 वर 40. आम्ही 6 ओव्हर मध्ये आम्हाला 60च्या आतमध्ये यांना थांबवायचं. त्यासाठी कुठल्या प्रकारचा एखादा खेळाडू आहे त्याला टार्गेट केलं जाईल? एखादा खेळाडू आम्ही ठरवू नाही शकत असं. एम फॅक्टर आहे आमच्याकडे मुंबई फॅक्टर्स, त्याप्रमाणे आम्ही ठरवले ते फिल्डिंग. ओके वेल डन. थँक्यू सो मच. तुम्हाला दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल येतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय भीम टीम विथ द टॉस अँड चूज द तर आतापर्यंत फास्ट फास्ट. 40 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र 12 चेंडू म्हणजे 2 षटक शेवटचे शिल्लक असतील आणि 12 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 27 धावांची. बघा सामना पहिलाच सामना रोमांचक बनत चाललेला आहे. बघूया काय होतं. लाईट्स म्हटलं सगळीकडे लागलेले आहेत. जी अंधार पडतो असा जो काय होता तो मात्र अंधार मात्र दूर करतोय आणि एक उजेडाच्या रूपानं आपण जातोय. दरम्यान बघूया पुढील एकदा पहिला चेंडू या षटकातील. चेंडू निर्धाव जाईल. सुरेखरित्या गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीची हाताळणी केली जाते गोलंदाजाची त्या पद्धतीची एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण आता मात्र तुमच्याकडे असतील ती म्हणजे 11 चेंडू आणि धावसंख्या धावा उभारचे असतील ते 27. दोनही संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. कृपया हळूभाऊ कुठे असतील त्यांनी इकडे मंचावरती यायचं आहे. षटकातील दुसरा जोरदार चेंडू. मारण्याचा हॅलो सुरेख डिलिव्हरी म्हणावा लागेल. एक अचूक अशी टप्प्यांची निवड करताना दिसते गोलंदाज. कारण लक्ष थोडंसं मोठं होत चाललंय, अवघड होत चाललंय. अशा पद्धतीने तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मात्र तुम्हाला हात खुले करावे लागतील. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आणि धावा असतील 26. आता मात्र वाईटचा इशारा पंचांचा. दोन्ही संघ सरळ रेषेत असतील. अवांतर अशी एक धाव लगातार जी मागणी मगासपासून केली जाते परंतु अंपायर मात्र आपले पंच मात्र सज्ज आहेत, निवडक आहेत, अभ्यासू आहेत. त्यांचा निर्णय अचूक असणार हे आम्हाला नक्कीच माहिती आहे. दरम्यान बघूया पुढील चेंडू. हॅलो आदरणीय सागर जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. समवेत चिरंजीव आपण पाहतोय. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. आता 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. लगातार वाईट यॉर्कर वर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय. एकही धाव मोठी धाव घेण्यापासून रोखून धरलाय फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा तोच निवड, तीच टप्प्याची निवड. चेंडू जाईल. एक धाव मात्र इथे मिळेल. आउट, माफ करा, डायरेक्ट हिट आहे. क्षमा असावी. डायरेक्ट हिट करताना इथे गडी बाद होतोय. आता मात्र मोठे फटक्यांची गरज असतील आणि असा हा नवीन फलंदाज येतोय. आता 8 चेंडू आणि धाव संख्या असतील, धावा असतील ते 25. 8 चेंडू आणि 25 धावा. हॅलो 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 हॅलो
हॅलो, सेल संपले. हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. जी हा, ज्या फटक्यांची गरज होती मी मगापासून बोलत होतो तुम्हाला, हात खुले करावे लागतील. आणि जवळपास 27 धाव होती. एक धाव करत 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 आता मात्र 6 चेंडू शेवटचे शिल्लक, म्हणजे शेवटचं षटक प्रगतीवरती असताना आणि जिंकण्यासाठी धावा असतील 13. म्हणजे 24 22 अशी जी धावसंख्या असताना कुठेतरी रोखून ठेवणे, लगातार उत्तुंग असा हा षटकार काढले आणि आपल्या विजयाच्या दिशेकडे झुकताना दिसतात. परंतु आता मात्र कस असेल, जोरकस असेल, धूर्त गती असेल ती मात्र गोलंदाजाची. काय म्हणताय गुरु तांबे? गोलंदाजाला मात्र अचूक टप्पा गाठावा लागणार आहे सामना जर जिंकायचा असेल. परंतु या ठिकाणी पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाची बाजू कुठेतरी झुकलेली पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं बॅक टू बॅक 2 षटकार आले त्यानंतर सामन्यामध्ये निर्माण झालेली ही चुरस पाहतोय आपण. वन्स अगेन अँड वन्स मोर त्याच तिकिटावर तोच खेळ निघून जातोय. चेंडू सरळ हाताने खेळला गेलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून चौकार येतोय. कृपया ग्राउंड मध्ये जे खेळाडू किंवा प्रेक्षक बसलेले आहेत, आपल्यासाठी खुर्च्या आहेत, त्यांच्याकडे बसत आहेत. कृपया मध्ये वाईट पट्टा दोन त्याच्यामध्ये कोणी बसू नयेत. एका सुरेख फटक्याची सुरेख फलंदाज म्हणावा बघावं लागेल की ज्या फटक्यांची गरज असते, अचूक फटके. 5 चेंडू आधी गरज असेल 9 धावांची. 5 चेंडू 9 धावा 21 येत आहे. गोलंदाजाला टप्पा मात्र गवसावा लागणार आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनला लाफ केला गेलाय. एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडतं या चेंडूवर? एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. थोडस सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या चेंडूवर एक धाव घेऊन समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतंय. इक्वेशन ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय. येणारे 4 चेंडू 8 धावांची गरज. या फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक करते. मग तर सुरेख फटकेबाजी करून आता बघूया हा पुढील चेंडू. आणि हा सुद्धा तू मैं करता करता एक ही रन मिला, 2 रन मिल सकता था यहाँ पे. 3 गेंद और 7 रन की दरकार जीत के लिए. इसके पहले आपने देखे अगर आखिरी गेंदों में 2 बड़े छक्के लगे तो उसके बाद गेंदबाजों ने अपनी कमर कस ली है. क्या बोलोगे आप सर? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट करण्याचे चान्सेस, झेल सुटला गेलाय. अतिशय घाणेरडी खराब गलिच्छ असं हे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल की अशा पद्धतीने अशा वेळेला तुम्ही जर एवढ्या पालघर जिल्ह्यातून जेव्हा निवड होते ना, अशा वेळेला तुम्ही जर झेल सुट्टा बेटा तूने झेल नाही तूने मॅच छोड़ दिया है. ये कॅचेस विन द मॅचेस. अतिशय दळबद्री क्षेत्ररक्षण. अशा याला थारा नाही. मॅच कुठे होती, काय होते?
एकंदरीत येणारे उर्वरित 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आपण हर्षल गिब्सला पाहिलं गेलंय, स्टीवला पाहिलं गेलंय, काय घडतंय चॉकर्स म्हणून का ओळखावं असं हे रित्य होताना पाहायला मिळत आहे. उर्वरित 2 चेंडू आणि 6 धावांची सामना रोमांचक आवश्यकता. बनत चाललाय. काय झालंय प्रॉब्लेम? येस 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 इट इज अ विकेट. फलंदाजांकडे इशारा येतोय. हा धावबाद होतोय कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आमच्या तिकडचे लेग साइडचे लेग अंपायर चिराग एक धूर्त असा हा म्हणावा लागेल फलंदाज आहे, गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीने तेवढ्या चुस्तीने तेवढ्याच मस्तीने अंपायरगिरी पंचांची भूमिका निभावताना दिसत आहेत. चिराग शेलार द चार्ली या नावानं मात्र क्रिकेट रसिका आणि क्रिकेटच्या जगतावर ज्यानं प्रेम केलं गेलंय. 2 चेंडू आणि 6 धावा इक्वेशन त्यांना पाहायला मिळत आहे. मोठे फटके काय घडले मॅच मध्ये, कशा पद्धतीने फटका खेळला जाईल. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. बघूया काय होतंय. चेंडू मला असं वाटतं निर्धाव चेंडू. जी हा, याच चेंडूची आवश्यकता आहे. हाच चेंडू निवडावा लागेल तुम्हाला. वाईट यॉर्कर मला वाटतं इकडून लांबून दिसला नाही तरी असं वाटतंय यॉर्कर तर चेंडू होताच म्हणावा लागेल. कुठलाही प्रकारचा मोठा फटका खेळू शकला नाही खेळाडू. आता मात्र 1 चेंडू आणि धावा असतील ते 6. एक मोठ्या फटक्यांची गरज, एका षटकाराची गरज जर असेल जिंकण्यासाठी आणि रोखायचा असेल तर मात्र त्याच पद्धतीचा, त्याच धुर्तीचा, त्याच शक्तीचा, त्याच ताकदीचा तुम्हाला चेंडू निवडावा लागेल. स्वप्निल जी, ये पहली मैच और पहली मैच अगर ये ट्रेलर ऐसा है तो आने वाला पिक्चर और क्लाइमैक्स कैसा रहेगा. अमरीश पुरी तो बाकी है अभी भी. 1 चेंडू 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. पंचांकडे पंचांनी मात्र दाद फेटाळून लावतात. निर्धाव चेंडू विजयी होतोय. विजय संघाचा खूप 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 अभिनंदन. चेंडू मला असं वाटतं जर पॉइंटला मारण्याचा प्रयत्न जर केला असता, चेंडू मध्ये कडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हारलेल्या संघात सुद्धा खूप 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 कौतुक. व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये बसलेले आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या डाव्या बाजूला बसलेले प्रेक्षक मायबाप, तुम्ही कृपया बाहेर बसायचंय. आपल्यासाठी खुर्च्या आहेत. बाहेर बसायचंय, बाहेर. व्हाईट पट्ट्याच्या कृपया बाहेर व्हाईट बसा. पट्ट्याच्या बाहेर बसायचंय. विनय, एका रेषेत एका लाईनीत लाईनअप करत यायचं आहे. बी अलर्ट राहा. पहिला सामना आहे, पहिली वेळ आहे म्हणून तू आमचं ते बाळ तुमचं ते कार्ट असं होणार नाहीये. दोघांकरिता सेम आणि सारखे निर्णय आहेत, नियम आहेत. लक्षात घ्या, मॅच मध्ये इंटर होताना किंवा मॅच मधून बाहेर येत असताना आपण कृपया विन लाइनिंग आणि शेक हँड करणं फार गरजेचं आहे. आणि ते एक सुंदर दृश्य अगदीच बंदिस्त करताना कॅमेरामध्ये आपण पाहतोय. आपण पाटील नेटवर्कचे सर्व या ठिकाणी टीम मेंबर्स पाहतोय आपण. अतिशय सुरेख दर्जाचं हे कार्य अविरतपणे करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं गोलंदाजी करणारा षटक जे आणि हाताळलं होतं अप्रतिम षटक मिस्टर आनंद. थँक्यू सो मच मिस्टर आनंद. I would like to request Mr. Anand, please welcome on stage and collect your prize. Mr. अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹500 हे पारितोषिक येत असताना पाहायला मिळतंय. अफलातून गोलंदाजीचा कारनामा. बरसों की है जवानी मगर थाट वही है, तलवार तो पुरानी मगर धार वही है. अनिलजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून रक्कम ₹500 या ठिकाणी पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. चला विथ लाईन मिस्टर कॅप्टन. आतमध्ये जाताना बाहेर येताना एका रांगेने एका राणीने बाहेर जायचं, बाहेर यायचं आहे. दिस इज अ लास्ट कॉल फॉर यू. प्रत्येक संघातील सर्व खेळाडूंना माझं नम्रतेचं निवेदन. इंटर करताना ही स्पर्धा लहान नाहीये मित्र हो. देशाच्या कानाकोपऱ्यात 189 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून होतोय. बाबासाहेबांनी दिलेला धम्म, बुद्धांची शिकवण ही आपण अनुसरायची आहे.